हाय, तर आजच्या रीलमध्ये मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती म्हणजे काही दिवसांपूर्वी आमची ट्रिप गेली होती तुळापूर, आळंदी आणि देहू या ठिकाणी. आणि जेव्हा आम्ही तुळापूरमधून बाहेर पडलो तेव्हा आम्हाला जेवायचं होतं एका ठिकाणी, कारण आमच्या सगळ्या मुलांनी डबे आणले होते. सो तशी जागा आम्ही शोधत होतो आणि एके ठिकाणी आम्हाला छान शेत दिसलं. तिथे खूप छान झाडं वगैरे होती, सावली होती, म्हणून म्हटलं चला आपण इथेच जेवण करूयात. आम्ही तिकडे चाललोच होतो तेवढ्यात एका काकींनी आम्हाला आवाज दिला आणि बोलल्या की कुठे चाललाय तुम्ही, काय करायचंय? तर आम्ही म्हटलं की फक्त एखादी छान जागा बघून आम्हाला जेवायला बसायचं, दॅट्स इट. तर त्या म्हणायला की तुम्ही असं मग शेतात वगैरे का बसताय, आमच्या घरी या, आमच्या घराच्या बाहेर भरपूर छान जागा आहे, मस्त शेड आहे, तिथे बसा, जेवण करा, फक्त कचरा करू नका, कुठे खरकटं जास्त सांडू नका, पाणी वगैरे पाहिजे असेल तरी पण मी देते. त्याच्यावर त्या असंही म्हणाल्या की जेव्हा पंढरीची वारी निघते तेव्हा वारकरी या रोडने जातात आणि आम्ही तेव्हा सुद्धा प्रत्येक वारकऱ्याला सांगतो की तुम्हाला जर विश्रांती करायची असेल, जेवण वगैरे करायचं असेल तर आमच्या इथे या, इथे थांबा, इथे झोपू शकता, आराम करू शकता. तर ते सगळं ऐकून मला इतकं छान वाटलं की अशा युगामध्ये, म्हणजे कलियुगासारख्या युगामध्ये, जिथे आपल्या दारासमोर लोक साध्या कुत्र्याला सुद्धा उभं करत नाहीत, अशा युगात असे सुद्धा माणसं आहेत जी परोपकार करायला नेहमी तयार असतात. म्हणजे मला असं वाटतं की जर एखाद्याला मदत करायची असेल ना, तर इट इज नॉट नेसेसरी की तुमच्याकडे खूप जास्त पैसे पाहिजेत किंवा तुम्ही पैशानेच एखाद्याची मदत करू शकता, असं काही नाही. तुमच्या मनामध्ये जर माणुसकी असेल, तुमच्या हृदयामध्ये जर ती भावना असेल कुणासाठी काहीतरी करण्याची, तर तुम्ही नक्कीच कुठल्याही प्रकारे मदत करू शकता. आणि त्याची प्रचिती मला या ट्रिपमध्ये आली. सो मला खूप छान वाटलं, म्हटलं हा अनुभव तुमच्यासोबतही शेअर करावा.